युद्धजन्य परिस्थिती, प्रशासन कामाला लागलं. इथं तर असं दाखवायला लागलं प्रशासन की इथंच बॉम्ब गोळा पाडणार आहे. अरे सगळे कामधंदे सोडून दिले. पाणी टंचाईचा विषय, आणखी लागण तितके विषय, गुन्हेगारीचा विषय, शेतकऱ्यांचा विषय काहीच नाही. आमदार खोतकर साहेबांना विनंती आहे की तुमच्याही कानावर या श्रीवास्तवच्या बाबतीत, या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी 8 दिवसापासून टाकतोय. आपणही गांभीर्याने दखल घेतली नाही. शिवप्रसाद श्रीवास्तव म्हणून आहे, जो उपाधीक्षक आहे भूमी अभिलेखचा, त्याच्या हाताखाली हा फुलाने, मस्के, भाकड या सगळ्यांनी इतक्या चुका करून ठेवल्यात, वैतागून त्यानं विष घेतलं. आम्ही यांच्या मुंडक्यावर पाय देऊन जाऊ. तुमचं काय झालं कलेक्टर साहेब, तुम्ही आमचं समजून घ्यायला लागले. सकारात्मक आहे म्हणता, राजकोरी अधिकाऱ्यांना मुंडक्यावर पाय कोण देणार? आम्ही खडकावर नेऊन आपटायचं का? घरात घुसून मारायचं का? ग्रामीण भागात भाषा आहे नांग्याचे 9 नांगर म्हणून. आमचा नांगर सुरू झाला ना तर सगळंच नांगरून टाकू. आता काहीतरी गनिमी काव्यानं करावं लागणार आहे. मंगळवारपासून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन, तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलंय. नमस्कार मित्रांनो, देवमूर्ती येथे जे धरणे आंदोलन सुरू आहे त्याचा आज 8वा दिवस. 8 दिवस उलटलेत. शेतकरी रोज धरणे आंदोलन देत आहे, पण अद्यापर्यंत काही तोडगा काढण्याचा असं काही हालचाली दिसून येत नाहीये. एकीकडे आजचीच एक घटना आहे. जर आपण पाहिलं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं विष प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्याचा मागचं नेमका कारण म्हणजे फोलाने आणि जे श्रीवास्तव नावाचे अधिकारी आहे त्यांनी पैशाची मागणी केली, मोजणीसाठी पैशाची मागणी केली. त्यांची मोजणी चुकीची ठरते आहे. त्यांचा टोच नकाशा जो असतो तो देण्यात टाळाटाळ केली आणि पैशाची मागणी केली. आज त्याला कंटाळून त्या शेतकऱ्यानं विष प्राशन केलंय. त्याच पार्श्वभूमीवर इथं देखील तेच हाल आहेत. मोजणीच्या संदर्भात खूप मोठमोठ्या समस्या आहेत. नेमकं आज जी घटना घडली, आज तुमच्यासोबत देखील हेच घटना वारंवार घडत आहेत की मोजणी संदर्भात काही चुका घडलेल्या आहे, अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घट्टा लावलेली, तर काय सांगाल? आता आज आंदोलनाचा 8वा दिवस आहे. आजही शेतकरी जे नेहमी येतात ते आलेले आहेत. त्याची यातील माझ्यासह देवमूर्तीचे सर्व आणि जवळपास 8-10 शेतकरी जे आहेत तालुक्यातले, यांचे मोजणीचे सगळे चुका करून ठेवल्यात. यात सर्वात महत्वाचा विषय याच्याशी संबंधित आहे. शिवप्रसाद श्रीवास्तव म्हणून आहे, जो उपाधीक्षक आहे भूमी अभिलेखचा, त्याच्या हाताखाली हा फुलाने, आणखी मस्के, आणखी भाकड या सगळ्यांनी इतक्या चुका करून ठेवल्यात. आणि हे सगळं भ्रष्टाचारी वृत्तीमुळे, लाचखोरीमुळे. आजच त्या शेतकऱ्याच्या मुलाचं जर स्टेटमेंट तुम्ही बघितलं असेल पुणेगावच्या, तर त्यानं सांगितलं की माझे वडील आमच्या शेतीच्या मोजणीत चुका करून ठेवल्या होत्या. मग पैसे घेतले 7,000 रुपये, मग मोजणी केली, त्याचा नकाशा अजून देत नाही ते. वारंवार बोलून आज आता सुट्टीही होती. जरी त्यांना बोलवलेलं असलं तर अधिकृतरित्या सुट्टी असतानाही त्याला बोलवलं, परत चक्रा मारायला लावल्या. मग ते वैतागून त्यानं विष घेतलं. तर अशीच बारी आमच्यावर आहे. माझंही 1 एकर क्षेत्र कमी भरलंय. मी सगळं ते खाजगी एजन्सी मार्फत मोजून घेतलं. SDM साहेबाला विनंती केली, मग त्यांना पत्र दिलं, त्यांनी वाडेवेडे घेत मोजणी केली. पण मोजणी केल्यानंतरही 1 महिना झाला, मलाही तसे चालवतं. म्हणजे आम्ही ते काय त्याच मार्गाने जायचं का? पण आम्ही त्या मार्गाने जाणार नाही. आम्ही यांच्या मुंडक्यावर पाय देऊन जाऊ. तर हे मला ह्या निमित्तानं कलेक्टर पंचायत साहेबांना एक विनंती करायची की आता हे थांबवा. तुमचं काय झालं कलेक्टर साहेब, तुम्ही आमचं समजून घ्यायला लागले. सकारात्मक आहे म्हणता, परंतु मग राजकोरी अधिकाऱ्यांना मुंडक्यावर पाय कोण देणार? यांना मग आम्ही खडकावर नेऊन आपटायचं का? घरात घुसून मारायचं का? मग शेतकऱ्यांकडे काय पद्धत आहे माहितीये का? एकदा डोकं सरकलं, ग्रामीण भागात भाषा आहे नांग्याचे 9 नांगर म्हणून. मग एकदा आमचा नांगर सुरू झाला ना तर सगळंच नांगरून टाकू. तर मग हे लक्षात घ्या, अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आमदार खोतकर साहेबांना विनंती आहे की तुमच्याही कानावर या श्रीवास्तवच्या बाबतीत, या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी 8 दिवसापासून टाकतोय. आपणही गांभीर्याने दखल घेतली नाही. बैठक लावा म्हणून सांगितलं होतं, आपणही लावली नाही. आता यांच्या मागे यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावा, यांच्या सस्पेन्शन करायला लावा, तरच आम्ही थांबू. कारण की रोज एक नवीन विषय यायला लागला. आता राहिला, आताच तुम्हाला सांगितलं की युद्धजन्य परिस्थिती, प्रशासन कामाला लागलं. इथं तर असं दाखवायला लागलं प्रशासन की इथंच बॉम्ब गोळा पाडणार आहे. अरे सगळे कामधंदे सोडून दिले. पाणी टंचाईचा विषय, आणखी लागण तितके विषय, गुन्हेगारीचा विषय, शेतकऱ्यांचा विषय काहीच नाही. आता 3 दिवस कुठे असताना याच जागी बसले ते टीव्ही समोर मुख्यमंत्री काय सांगते ना आपण काय सांगून मग लगेच असे काय स्टेनगन घेऊन जाणार आहे. पण जे स्टेनगन घेऊन जाणार आहे, जे 24 वर्ष सेवा करून आले गिराम म्हणून,
यांची व्यथा कोणी जाणूनच घ्यायला तयार नाही. आता परत त्यांना रिकॉल केलं जातं, त्यांना बोलावलं गेलं जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांनी, त्यांची माहिती घेतली, त्यांचं फिटनेस घेतलं आणि त्यांना सांगण्यात आलंय की तुम्ही तत्पर राहायचे. अरे ते तत्पर आहेत खवाई स्टँगन घेऊन, पण त्यांच्या मालमत्तेचं काय, त्यांच्या सुरक्षेचं काय, त्यांचं जे आहे ते लुटायला लागले तुमचे अधिकारी, त्याचं काय? मग त्यांना सुरक्षा कोण देणार आहे? ते निवृत्त झालेत. आता तिथून जर तिथं काय होती परिस्थिती, देशासाठी काय गोळ्या झेलावं लागतं की परत यायला मिळतं की नाही मिळतं, मग त्याच्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याचं प्रायोरिटीवर करणार आहे का? आणि मला काय वाटतं, जर प्रशासनानं खरंच दखल घ्यायची असेल तर उद्याच्या उद्या त्यांची दखल घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी जर लावला तर आम्हाला वाटेल की काहीतरी काम करणार आहे आणि खरंच देशाच्या प्रती आपलं प्रशासन तेवढं काय म्हणतात त्याला तत्पर आहे, लोकांची सेवा करण्याची. मग त्यांचा प्रश्न मला वाटतं प्राधान्यानं तुमच्या माध्यमातून सांगतो मार्गी लावावा. आज बरेच प्रश्न आहे, पण आता रोज बोलून बोलून आम्ही कंटाळलो. आम्हाला काय वाटतंय, आता शेवटी असं वाटायला लागलं की काहीतरी घरात बसून महाराज जे बोलतो ते नुसतं बोलून नाही चालणार, आता काहीतरी गनिमी काव्यानं करावं लागणार आहे. आता आम्ही 2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे प्रशासनाची धावपळ होईल, म्हणून आम्ही मंगळवारपासून एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन, तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलंय आणि त्या दृष्टीने वाटचाल करतो. आपण जर बघितलं, आज 8व्या दिवशी दिवसेंदिवस जे त्यांच्या भावना आहेत, शेतकऱ्यांचे ते आंदोलन करत आहेत, त्यांच्या भावना तीव्र होत आहेत. एकीकडं पूर्ण भारतामध्ये देखील युद्धजन्य परिस्थिती असल्या कारणानं जे माजी सैनिक आहेत त्यांना देखील बोलावण्यात आलेलं आहे की त्यांच्या रूपानं काय मदत होईल. पण ते जे माजी सैनिक इथं आंदोलनाला बसलेले आहेत, म्हणजे आंदोलन करते आहेत, त्यांच्यासोबत आज आंदोलनावर बसण्याची काय वेळ आली? त्यांची प्रशासन काय मदत करतंय? ते तयार आहेत आज बंदूक घेऊन तिथं सीमेवर जाऊन लढण्यासाठी. आजच ते फॉर्म भरून सुद्धा आलेले, पण त्यांची मदत कोण करणार? जर उद्यालाच त्यांचा जर निकाल लागतो आणि ते तिकडं म्हणजे त्यांच्या डोक्यात काही हे राहणार नाही की माझ्या घरचं काय प्रश्न आहे, तर ते बिंदासपणे तिथं सेवा देऊ शकतील. दुसरंच, जर जिथं जिल्हाधिकारी साहेब असो, खोतकर साहेब असो किंवा अन्य प्रशासनाचे अधिकारी आणि नेते मंडळ सगळ्यांच्या कानावर टाकण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे हे भ्रष्ट अधिकारी या ज्या जालना नांदेड समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांची वेळोवेळी थट्टा करतात, पण त्यांच्यावर कारवाई मात्र करण्यात आलेली नाही. आणि बोलण्यात काय येतं की पुरावा काय की त्यांनी काय चुकीचं केलंय. हे जे शेतकरी इथं वेळोवेळी 8 दिवसापासून प्रत्येक शेतकरी जो सांगतोय, हा पुरावा नाही का? आणि पुरावाच पाहिजे असेल तर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं विष प्राशन जीव द्यायचा प्रयत्न केला. त्याच्या एक विचारपूस करावी. त्यांना त्यांच्या मुलांना स्टेटमेंट दिलंय की कशा प्रकारे त्यांना लाचेची मागणी करण्यात आली होती. मोजणी कमी दाखवून लाच दिली तर मोजणी योग्य होईल. हेच प्रकार जालना नांदेड समृद्धी महामार्गात देखील सुरू आहे. तो प्रश्न जरी याच्याशी संलग्न नसला तरी संबंधित तो शेतकऱ्याशी आहे आणि संबंधित त्याच अधिकाऱ्याशी आहे जे मोजणी करतात म्हणजे यांची वेळोवेळी थट्टा होतात. दुसरीकडे जिल्हा प्रशासन जालन्यात अशा प्रकारे दर्शवत आहे की इथंच काहीतरी बॉम्ब गोळा पडणार आहे का, अशी बैठका लावण्यात सुरू आहे. गुप्त ठिकाणी गुप्त मिटिंग सुरू आहे, सगळीकडे पाहणी करणं सुरू आहे आणि जालन्याचे जे साधे जे खूप महत्वाचे प्रश्न जे 1-2 महिन्यापासून सुरू आहे ते बाजूला ठेवून टाकले. आज या नावाखाली पाणी टंचाई असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, शेतकरी मरणाच्या दारावर टिकलेला असताना त्यांच्या प्रश्नाचे काही घेणदेण नाही. आणि हे बैठका कशा संदर्भात लावतात ते भारत पाकिस्तान युद्धाच्या संदर्भात. हे कितपत योग्य? आणि या शेतकऱ्यांची थट्टा ते थांबता थांबेना. शेवटी आंदोलन करते गनिमी काव्याचा उपयोग करूनच काहीतरी मार्ग काढावा लागेल असा त्यांचा विचार सुरू असून येत्या मंगळवारी पुढची भूमिका ठरवण्यात येईल असं देखील आंदोलनकर्त्यांनी शेवटी सांगितलं. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.